नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर सकाळी चिंचणी सकाळी आम्ही मायकाच्या चाललो होतो ते नावानं म्हणजे सांग गावी. आणि भलं. गावी का चाललो आहे तर कर्नाटकच्या देवीची म्हणजेच आमच्या चिंचणी मायाक्का देवीची यात्रा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही त्या जत्रेसाठी चाललो होतो. तर आता दरवर्षी कशी मी मुंबईवरून डायरेक्ट जाते कर्नाटकला, पण ह्या वर्षी मी मुंबईवरून गावी जाणार होते आणि गावावरून मग आम्ही तिथून कर्नाटकला जाणार होतो. तर मग आम्ही जाता जाताच गॅसचा इतका प्रॉब्लेम असतो, म्हणजे CNGचा इतका प्रॉब्लेम असतो की लाईनमध्ये साधारणतः आमचे 2-2 तास गेले. तर मग काय करायचं म्हणून आम्ही इथे टाईमपास करत बसलो होतो. तुम्ही बघू शकता किती म्हणजे लाईन किती होती CNGसाठी. आणि मुंबईला जसा CNG भेटतो तसा तिथे लगेच भेटत नाही. तर आम्ही घरी पोचलो, म्हणजेच आम्ही पहिल्यांदा मम्मीच्या घरी गेलो. झोपेतून उठले ना. कोण आलं ग? कोण आलं गारवी? दीदी आली. अरे अरे केस केस. मी कोण आहे? आतूकडे येत ना? नाही का नाही येत आतूकडे? कोण आहे? दुपारचे साधारणतः 3 ते 4 वाजले असतील. म्हणजे मुंबईवरून आम्ही इथे मम्मीच्या घरी पोचण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही तिथे जेवलो वगैरे आणि मग मी निघाली होती ते म्हणजे माझ्या सासरी. आता लहान म्हणजे हे सगळी चिल्लर कंपनी आमची एकाच वयाची असल्यामुळे, म्हणजे पुढे मागे असल्यामुळे ते इतके मग्न होतात काय बोलायला नको. ओजस तर खेळण्यातच मग्न झाला, त्याला यायची शुद्ध नव्हती आणि काय नव्हतं. पण गाडीवर बसायला भेटतं ह्या निमित्ताने लगेच पळत आला. मग आम्ही आता निघालो आहे ते म्हणजे सासरी. आता सासरी जाणार आहे. आणि आमच्या आईंना म्हणजेच माझ्या सासूबाईंना काहीच माहिती नव्हतं, सासऱ्यांनासुद्धा काही माहिती नव्हतं. म्हटलं सरप्राईज द्यावं म्हणून मग आम्ही काही सांगितलंच नव्हतं. अचानकच चाललो, कारण दरवर्षीच आम्ही जातो कर्नाटकला, पण गावाला जात नाही कधी, डायरेक्ट जातो. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे असं काहीच माहिती नव्हतं की हे अचानक येतील म्हणून. सासरी पोचले तेव्हा आमच्या सासूबाई खूप चिडल्या माझ्यावर. त्या म्हणाल्या, तू सांगितलं का नाही आम्हाला? म्हटलं जरा सरप्राईज द्यावं. आईंनी नवीन कोंबड्यांची पिल्लं विकत घेतली आहेत. म्हणजे त्या कोंबड्यांच्या पिल्लांच्या नादामध्ये ओजस इतका म्हणजे मग्न झाला की त्याला प्राणी वगैरे बघायला, पक्षी वगैरे बघायला इतकं आवडतं. आणि मग ते इतके कोंबड्यांची पिल्लं बघून तो फारच खुश झाला. आता काय म्हणतोस? कुठला बाबू? छोटासा बाबू, आमच्या आद्याचं नाव. तर मग आम्ही गेलो ते म्हणजे पुन्हा माझ्या मम्मीच्या इकडे. आणि मग त्या दिवशी तिथे गेल्यानंतर म्हणजे त्याच दिवशी रात्री आम्ही निघणार होतो, पण तिथे थोडा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे मग आम्हाला दुसऱ्या दिवशी निघावं लागलं. घरी जेव्हा मी मम्मीच्या घरी आले तेव्हा साधारणतः 8-9 वाजले असतील. आणि मग इतकी रात्र झाल्यानंतर रिटर्न जाण्यातसुद्धा काही मिनिंग नव्हता. त्यामुळे मग ती रात्र आम्ही तिथेच राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच साधारण 11-11:30च्या दरम्यान आम्ही निघालो ते म्हणजे कर्नाटकच्या दिशेने. वर्षातून एक दिवस म्हणजे जेव्हा चिंचणी मायकाची यात्रा असते त्यावेळेस माझ्या माहेरी खूप मोठा उत्सव असतो. म्हणजेच आदल्या दिवशी देवाची काठी निघते, त्याचबरोबर देवांची लग्न लागतात. आमच्या कुलदैवत आहे सिद्धनाथ आणि जोगाई देवी, ह्या म्हणजे
ह्या देवांची लग्न लागतात आणि ते नाही करू त्यानंतर मग शकले मी. रात्री आणि सगळं झाल्यानंतर कार्यक्रमच ह्या गाड्या झाला वाजत नाही गाजत त्याच्यामुळे. चिंचणी तर मग मायाकाच्या ही दिशेने सगळी पूजा निघतात. वगैरे पण करून ह्या गाडीची वर्षी आता आपण निघणार प्रॉब्लेम आहोत झाला आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा हे आपण सगळंच जाणार आहोत ते म्हणजे कृष्णा मी स्वतःच माईवर, नाही पाहिलं आणि म्हणजे ह्या वर्षी मी कृष्णा पहिल्यांदा गेली नदीवर होती, जाणार आहोत. आणि जे की त्यानंतर दरवर्षी मग आता जे 4 देवीचं हे गाव माझं आहे 4थं ते वर्ष म्हणजे तर चिंचणी, मी म्हणजे कर्नाटकमध्ये 3 वर्ष चिंचणी हे जे मुंबईवरून गाव आहे डायरेक्ट त्या गेलेली आणि गावामध्ये म्हटलं ह्या चिंचणी वर्षी मायाकाचं मंदिर आहे, गावी जावं म्हणजे माहेरी आणि मायाकाचं ते मंदिर सगळं मला आहे. पाहता तिथे सुद्धा आपण येईल. मी जाणार अजून आहोत. एकदा सुद्धा तर पाहिलं मग नव्हतं, चला आता पण हे आपण मी मलाच पाहता आलं नाही. जर मी पाहिलं असतं किंवा मी म्हणजे त्या सगळ्या एवढा मोठा कार्यक्रम झाला असता तर नक्कीच मी तो शूट करून तुमच्यासोबत शेअर करणार होती. आणि मग जातानाच पहिल्यांदा असा मूड ऑफ झाल्यामुळे हा सगळा कार्यक्रम काहीच झाला नाही, त्यामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झाला आणि मलासुद्धा एकदम कसं तरी वाटलं. त्याच्यामुळे मग आम्ही गेलो आणि जाताना काहीच म्हणजे गाजावाजा नाही झाला किंवा साध्या पद्धतीने सगळे निघाले आणि सगळ्यांनाच असं खूपच कसं तरी वाटत होतं. कारण कसं दरवर्षी खूप मजेमध्ये वगैरे म्हणजे खूप मजा करत वगैरे जातात, देवीची गाणी म्हणत किंवा म्हणजे खूप असतं, पण ह्यावर्षी काहीच नाही. आणि जाऊ देत, पण आपण ही सगळी पूजा करून आता आम्ही निघालो. ते म्हणजे पहिल्यांदा आम्ही कृष्णा नदीवर जाणार आहोत आणि मग तिथून चिंचणी मायाक्का म्हणजेच मायाक्का देवीचं मंदिर हे कर्नाटकमधल्या चिंचणी गावामध्ये आहे आणि मग तिथून आम्ही तिथे जाणार म्हणजे चिंचणी गावामध्ये जाणार आहोत. तर मग अशा प्रकारे आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर 2 गाड्या होत्या आमच्या, म्हणजेच आमचे नातेवाईक वगैरे आम्ही सगळे. तर मग काकांनी म्हणजे हे जे तुम्हाला काका दिसतात त्यांनी आम्हाला कलिंगड आणून दिलं. आता कलिंगड खायचं कसं, कारण गाडी चालू असताना ते व्यवस्थित ना फोडलेलं ना काही केलेलं आणि ते चाकूने जरी काढायचं म्हटलं तरी गाडी हलते आणि ते कसं खाणार. मग शेवटी लहान मुलं आहेत आणि मला हवं आहे केल्यानंतर काय मला शेवटी ते कापून द्यावंच लागलं. मला जितकं शक्य होतं तितकं मी कापलं आणि बाकीचं तर काय मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त जे खालच्या साईडला नाही निघू शकत नव्हतं ते तर मला फेकून द्यावं लागलं. त्यानंतर आम्ही मग पोचलो संध्याकाळचे, मला वाटतंय म्हणजे संध्याकाळ व्हायला लागलेली, दिवस मावळलेला, त्यावेळेस आम्ही पोचलो कृष्णा नदीवर. म्हणजे मला वाटतं 5, 5:30, 6 वाजले असतील. आणि त्यानंतर मग हा आमचा कृष्णा नदीवर कार्यक्रम असतो आणि पण त्याच्यासाठी खूप रात्र झालेली, मला वाटतं 7, 7:15 झालेले आणि त्यामुळे अंधार पडलेला, व्हिडिओ काय व्यवस्थित शूट करता आला नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्याचा व्हिडिओ येईल. उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आमचं बोनं वगैरे असतं, त्यानंतर दर्शन वगैरे कसं झालं हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर हा व्हिडिओसुद्धा बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.